नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव रोहिणी पाटील. जर तुम्ही किचन डिझाईन करत असाल किंवा किचनचं रिनोव्हेशन करत असाल तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की हेल्पफुल ठरेल. या व्हिडिओमध्ये मी अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही तुमचं किचन डिझाईन करण्याआधी चेक केल्या पाहिजेत किंवा फायनल केल्या पाहिजेत, ज्यामुळे जर तुम्ही नंतर किचन अगदी स्वतःहूनही रिमॉडेलिंग करत असाल किंवा एखाद्या कार्पेंटरकडनं करून घेत असाल किंवा एखाद्या मॉड्युलर एजन्सीकडनं किंवा एखाद्या डिझायनरकडनं करून घेत असाल तर तुम्हाला ह्या गोष्टी डिस्कस करण्यासाठी किंवा किचनचं जे तुमचं डिझायनिंग आहे ते फायनल करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरतील आणि कोणत्याही गोष्टी तुमच्या मिस आउट होणार नाही. सो चला बघूया या व्हिडिओमध्ये ह्या अशा कुठच्या गोष्टी आहेत ज्या किचन डिझाईन करण्याच्या आधी तुम्ही फायनलाइज केल्या पाहिजेत किंवा ठरवल्या पाहिजेत. सो मी एक चेकलिस्ट शेअर करते ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता, ज्याच्यामध्ये मी सगळ्या ज्या काही गोष्टी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्ही तुमचं किचन डिझाईन करताना फॉलो करू शकता. सो फर्स्ट थिंग आहे ते म्हणजे स्कर्टिंग बिलो युअर कॅबिनेट और शटर. तुम्ही जर किचन पूर्णच रिमॉडेलिंग करताल, लाईक सिव्हिल वर्क ही जर करत असाल तर किचनच्या कॅबिनेटच्या खाली एखादा ओटला बनवायचा किंवा स्कर्टिंग द्यायचं, ज्याच्यामुळे जो काही फ्लोअरवरचा कचरा असतो किंवा काहीही डस्ट असते ती त्या कॅबिनेटच्या किंवा शटरच्या आतमध्ये जाणार नाही आणि तुम्हाला क्लीन करायलाही खूप इझी जाईल. ही खूपच छोटीशी गोष्ट आहे पण खूपच युजफुल होते, कारण मी बऱ्याच जे कोणी आमच्याकडे क्लायंट येतात ज्यांना रिमॉडेलिंग करायचं असतं त्यांच्या घरी आम्ही चेक करतो की तिथे कुठेच पहिले स्कर्टिंग ही यूज केली जायची नाही किंवा ओटला बनवला जायचा नाही. त्याच्यामुळे नेहमी त्या ट्रॉलीज बाहेर काढणं किंवा त्याला क्लीन करणं खूपच हेडेकवालं काम होतं. त्याच्यामुळे नक्की स्कर्टिंग किंवा एखादा ओटला आहे तो तुम्ही त्या शटरच्या खाली तुमच्या सिव्हिलवाल्याकडनं करून घ्या. त्यानंतर सेकंड चेकलिस्ट आहे ती म्हणजे ॲक्वागार्ड किंवा अंडर काउंटर आरो. आता बरेचसे जण आहेत ते अंडर काउंटर आरो प्रेफर करतात, ज्याच्यामुळे तुमच्या ओव्हरहेड कॅबिनेटमध्ये जी ॲक्वागार्डसाठी स्पेस यूज होते ती तुम्हाला बाकी कुठच्या तरी गोष्टींसाठी यूज केली जाते. एनिवे जे किचनच्या सिंकच्या खाली जो काही शटर्स असतात ते नॉर्मली फार यूज होत नाहीत, कारण तिथे थोडंसं मॉइश्चर असतं किंवा एखादा दुर्गंध असतो, अशा गोष्टीमुळे त्या यूज केल्या नाहीत. पण आरो हे एक असं सिस्टीम आहे जे तुम्ही तिथे लावू शकता. ते फार कॉम्पॅक्ट असतं, तिथे तुम्ही ठेवू शकता आणि त्याचा जो काही टॅब आहे ते तुम्ही तुमच्या काउंटरवरती एक सेपरेट टॅब घेऊ शकता. सो हे खूप इझी होतं, खाली फार मेसही होत नाही आणि जी काही किचनच्या अंडर काउंटर जो काही स्पेस आहे तर तुम्हाला आरोसाठी यूजही केला जातो. आणि तुम्ही जे काही ओव्हरहेडमध्ये ॲक्वागार्डसाठी स्पेस नेहमी आपण ठेवतो त्या जागी तुम्ही बाकी काहीही ठेवू शकता. लाईक तुम्ही एसएसचे काही बास्केटही तिथे ठेवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही धुतलेली भांडी आहेत ती तुम्ही तिथे प्लेस करू शकता. त्याच्या खाली एखादा ड्रेनचा ट्रे ठेवू शकता, त्याच्यामुळे धुतलेली जी काही भांडी असतात त्याचं पाणी तिथे पडेल आणि ते तुम्ही नंतर बाहेर सिंकमध्येही टाकू शकता. सो अशाही काही गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी आम्ही प्लॅन करत असतो जेव्हा आमच्या क्लायंटची अशा काही रिक्वायरमेंट असतात. सो थर्ड चेकलिस्ट आहे ती म्हणजे वॉशिंग मशीन. जर तुम्हाला वॉशिंग मशीन किचनमध्ये प्लेस करायची असेल तर त्याचा स्पेस आधीच ठरवायचा, ज्यामुळे तिथे तुम्हाला प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकल वायर करून घेता येतं. त्यानंतर फोर्थ चेकलिस्ट आहे ती म्हणजे डिशवॉशर. आता बरेचसे जण डिशवॉशर प्रेफर करतात, कारण डे टू डे लाईफमध्ये कधी कधी ह्या गोष्टी फारच युजफुल ठरतात. त्याच्यामुळे जर तुम्ही डिशवॉशर इन फ्युचर जरी घेणार असाल तर तुम्ही त्याची प्रोव्हिजन आता करून ठेवू शकता. जर तुमचा किचन आहे तो जर स्पेशियस असेल तर तिथे तुम्ही डिशवॉशरची एक स्पेस आहे ती डिसाईड करून ठेवा, कारण त्याच्यासाठी तुम्हाला प्लंबिंग आणि इलेक्ट्रिकलचं वायरिंग करून घ्यावं लागतं. सो ही गोष्ट ही चेक करणं फार गरजेचं आहे. त्यानंतर फिफ्थ चेकलिस्ट आहे ती म्हणजे चिमणी. तुम्हाला चिमणी सुद्धा आधीच फायनल करून ठेवणं गरजेचं आहे. ती कुठच्या ब्रँडची घ्यायची आहे, ती डक्टेबल घ्यायची आहे की विदाऊट डक्टेबल घ्यायची आहे. जर तुम्हाला डक्टेबल घ्यायची असेल तर मग डिझायनरला त्याप्रमाणे त्याचा डक कुठून पास करायचा ह्या सगळ्या गोष्टी फायनल करावी लागते. किंवा चिमणी जेव्हा आपण परचेस करतो तेव्हा टेक्निशियन येतात, ती साईट व्हिजिट करतात, ते आपल्याला गाईड करतात की तुम्ही चिमणी या हाईटवरती प्लेस करा, त्याप्रमाणे आपल्याला त्याचं वायरिंगही करून घेता येतं. सो चिमणी हे सुद्धा म्हणजे हे एक वाईट गुड झालं, पण हे आधीच फायनल करून ठेवणं फार गरजेचं होतं.
त्यानंतर 6 चेकलिस्ट आहे ती म्हणजे तुमचा कुकटॉप किंवा हब. तुम्हाला कुकटॉप घ्यायचा आहे किंवा हब घ्यायचा असेल तर तो सुद्धाही फायनल करणं फार गरजेचं आहे. कारण जर नॉर्मल हब असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जर कुकटॉप असेल तर तो कन्सील करावा लागतो. किंवा काही काही कुकटॉप असे आहेत की ज्याला इलेक्ट्रिकल सप्लायची गरज असते. सो ती पोझिशन आपल्याला फायनल करावी लागते. त्याचा सप्लाय कुठे द्यायचा आहे तो फायनल करावा लागतो. जर कुकटॉप जर घेत असू तर तो प्लॅटफॉर्म म्हणजे जो काही आपला काउंटरचा स्टोन आहे त्याच्यामध्ये कन्सील केला जातो. सो त्याच्या खालचे जे काही हाईट्स असते म्हणजे त्याच्या खाली जे काही ड्रॉवर्स असतील तर त्याची हाईट थोडी आपल्याला कॉम्प्रोमाइज करावी लागते. सो ह्या सगळ्या गोष्टी त्यासाठी आधीच फायनल करावं लागतं की तुम्हाला काय घ्यायचं आहे, कुकटॉप घ्यायचा आहे की हब घ्यायचा. त्यानंतर 7 चेकलिस्ट आहे ती म्हणजे अनियन अँड पोटॅटो केन बास्केट. आता ही तर डे टू डे लाईफ मधली रिक्वायरमेंटच आहे की सगळं किचन तर व्यवस्थित केलं, पण अरे पोटॅटोज किंवा अनियन हे कुठे स्टोअर करायचे, हे कुठे ठेवायचे. तर त्यासाठी आता काही केन बास्केट्स येतात जे दिसायलाही खूप सुंदर असतात आणि त्यातून चांगलं व्हेंटिलेशनही होतं. कारण नॉर्मली जर तुम्ही ड्रॉवरच्या आतमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवल्या तर तुम्हाला माहितीच आहे की त्याचं पुढे काय होऊ शकतं. अदरवाईज तुम्हाला ते काउंटरवरती स्टोअर करावं लागतं. तर त्यासाठी असे काही केन बास्केट येतात जे तुम्ही त्याच्यामध्ये ह्या गोष्टी ठेवू शकता. किंवा जर तुमच्याकडे ऍडिशनल स्पेस असेल तर तुम्ही फ्रुट्सही त्यामध्ये ठेवू शकता. काही भाज्या वगैरे असतात ज्या बाहेर राहू शकतात किंवा टोमॅटो आहे, ह्या सगळ्या गोष्टीही तिथे तुम्ही स्टोअर करू शकता. 8 चेकलिस्ट आहे ती म्हणजे तुमचे अप्लायन्सेस लाईक मिक्सर, ओव्हन, ओटीजी किंवा ज्युसर, टोस्टर ह्या सगळ्या डे टू डे लाईफ मधल्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला कुठे स्टोअर करायच्या आहेत किंवा कुठे प्लेस करायचे आहेत. कारण मग त्याप्रमाणे वायरिंग करता येते. त्याची एक डेडिकेटेड स्पेस ठेवली तर डे टू डे लाईफ मध्ये जेव्हा तुम्ही किचन यूज करता तेव्हा तुमची गडबड होणार नाही किंवा हे कुठे ठेवू ते कुठे ठेवू. प्रत्येक गोष्टीला जर त्याचा डेडिकेटेड स्पेस दिला असेल ना तर किचनही फार मोकळा राहतो, सुटसुटीत राहतो, सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करता येतात. त्याच्यामुळे पर्टिक्युलर म्हणजे मिक्सर जो तुम्ही नवीन घेत असाल किंवा तुमच्याकडे असेल किंवा ओव्हन आहे याची साईज ही आधीच फायनल करून ठेवणं फार गरजेचं असतं. त्याच्यामुळे इंटिरियर डिझायनरला डिझाईन करताना ह्या सगळ्या गोष्टी फॉलो कराव्या लागतात आणि मग त्याप्रमाणे ते लोक त्याचं डिझायनिंग करतात. त्यानंतर 9 चेकलिस्ट आहे ते म्हणजे मसाला पुलाव. जर तुम्हाला मसाला पुलाव सेपरेट ठेवायचं असेल किंवा त्याच्यामध्ये ऑइल कंटेनर ठेवू शकता किंवा काही वेगवेगळे सॉसेसच्या बॉटल्स असतात त्या तुम्ही स्टोअर करू शकता. तर ते हवं आहे का तर तेही तुम्ही स्पेसिफिकली त्यांना सांगा. त्याच्यामुळे मग आम्ही त्याप्रमाणे त्याचा स्पेस डिसाईड करतो की तुम्हाला ते मेन प्लॅटफॉर्मवर हवंय की सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर हवंय किंवा अगदी प्लॅटफॉर्मच्या बिलो अंडर काउंटर प्लॅटफॉर्म मध्ये नको आहे म्हणजे प्लॅटफॉर्मच्या शटरच्या खाली नको आहे पण बाकी कुठेतरी स्टोअर करायचं असेल तर त्याप्रमाणे त्याला एक डेडिकेटेड स्पेस दिला जातो. त्यानंतर 10 चेकलिस्ट आहे ते म्हणजे सिंक. तुम्हाला सिंकही आधीच फायनल करावा लागतो. कारण एकतर त्याची काय साईज आहे, तुम्हाला सिंगल बोल हवाय की विथ ड्रेन ट्रे हवाय किंवा डबल बोलवाला हवाय, ह्या गोष्टी आधीच फायनल केल्या तर तुम्हाला किचनचं जे तुमचं डिझायनिंग आहे किंवा एक्झिक्युशन आहे हे करणं फार इझी होतं डिझायनरला आणि खूप फास्ट कामं केली जातात साईट. त्यानंतर 11 चेक पॉइंट आहे तो म्हणजे गॅसची लाईन किंवा सिलेंडरचा स्पेस. जर तुमच्याकडे सिलेंडर असेल तर त्यासाठी एक स्पेस आपल्याला ठेवावा लागतो जिथे तुम्ही सिलेंडर ठेवू शकता. सो तोही डिसाईड करणं आधीच खूप गरजेचं आहे. किंवा जर तुमच्याकडे गॅस लाईन असेल तर ते कन्सिडर करून ठेवावं लागतं की गॅसचा मीटर कुठे बसेल, त्यानंतर ती लाईन कुठून कशी पास होईल, ह्या सगळ्या गोष्टी ही आधीच कन्सिडर कराव्या लागतात. त्यानंतर 12 पॉइंट आहे ते म्हणजे कटलरी ट्रे. तुम्हाला स्पून्स किंवा नाईफ किंवा अजून काही गोष्टी असतात त्या ठेवण्यासाठीही कटलरी ट्रे आपल्याला खूप युजफुल होतं. सो तोही कुठे हवाय, मेन प्लॅटफॉर्मवर हवाय किंवा सर्व्हिस प्लॅटफॉर्मवर हवाय, कोणत्या हाईटला हवाय, ह्या सगळ्या गोष्टी आधीच फायनल करून ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर 13 चेकलिस्ट आहे ती म्हणजे ताठाळ. म्हणजे प्लेट्स तुम्हाला कुठे ठेवायचे आहेत. तुम्हाला काही जणांना म्हणजे प्लॅटफॉर्मच्या खाली जे काही शटर्स असतात तिथे नसतं ठेवायचं कारण ते वाकून काढावं लागतं. काही जणांना ओव्हर स्टोरेज मध्ये ठेवायचे असतात तर ते तुम्हाला कुठे ठेवायचे आहे, तुमच्याकडे काय साईजची प्लेट्स आहेत किंवा डिनर सेट काय साईजचा आहे हेही आधी जर तुम्हाला रिक्वायरमेंट माहिती असेल किंवा त्याची क्वांटिटी माहिती असेल तर डिझायनरला ते त्यासाठी एक डेडिकेटेड स्पेस द्यायला खूप
युजफुल ठरेल. आणि लास्ट बट नॉट लिस्ट 14 चेकलिस्ट आहे ती म्हणजे फ्रीज. फ्रीज सुद्धा म्हणजे ॲट द एंड ऑफ द सगळ्या कामानंतर ही गोष्ट जे काही वाईट्स गुड असतात त्या डिलिव्हर केलं जातं, बट तो फायनल करून आधीच ठेवणं फार गरजेचं आहे. तुम्हाला डबल डोअर हवाय, सिंगल डोअर हवाय किंवा काय त्याचा साईज आहे हे डिझायनरला सांगणं आधीच गरजेचं आहे, कारण ते मग त्याप्रमाणे तिथे स्पेस सोडतात. नॉर्मली एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे काही तुमची फ्रीजची साईज असेल त्याच्यापेक्षा एक 5-6 इंच जास्त स्पेस तिथे ठेवायचा, कारण एक ब्रीथिंग स्पेसही हवा. सेकंडली त्याचा डोअरचा थिकनेस फार जास्त असतो आणि मग ते ओपन व्हायला डिफिकल्ट होतं, कारण हे जे काही वाईट्स गुड आहेत ते आपल्याकडे आपण फार शेवटी घेऊन येतो सगळं काम झाल्यानंतर, क्लिनिंग झाल्यानंतर, आणि मग नंतर कळलं की अरे हे इथे फिटच होऊ शकणार नाही. त्यासाठी आधीच ह्या गोष्टी फायनलाइज करून ठेवलं तर पुढची कामं जी आहेत ती खूप फास्ट होतात आणि मग तुमचं काही मिसआउटही होत नाही. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला नक्की हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत शेअर करा. आणि माझ्याकडनं काही मिस आउट झालं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, किंवा आणखी कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल किंवा किचनसाठी अजून काही स्पेसिफिक व्हिडिओ तुम्हाला हवा असेल. बऱ्याचशा गोष्टी मी ह्यामध्ये कव्हर केल्या आहेत, पण अजूनही काही कलर कॉम्बिनेशन किंवा त्याचं डिझाईन कसं असावं, तिथे काय काय गोष्टी फॉलो कराव्या किंवा इलेक्ट्रिकल पॉइंट काय काय कन्सिडर करायला हवेत, हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.